नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण मी त्याचं टायटल असं दिलंय, उद्योजकांसाठी 4 गोष्टी हिताच्या. त्याच्यात 4 नसतील पण थोड्या जास्त आहेत. तर या एपिसोडमध्ये आपण पाहूया की ऑन्ट्रप्रेनर्स किंवा उद्योजकांना कुठल्या क्वालिटीज इम्पॉर्टंट असतात आणि त्या तुम्ही बिल्ड केल्या पाहिजेत, असं माझं मत आहे आणि ते स्टार्टअपचं सुद्धा तसंच मत आहे. जॉर्ज बन्स याचं एक छान वाक्य आहे. तो असं म्हणतो की आय ऑनेस्टली थिंक इट इज बेटर टू बी अ फेलियर ॲट समथिंग यू लव्ह दॅन टू बी अ सक्सेस ॲट समथिंग यू हेट. आणि स्टार्टअप्ससाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुमची तयारी असली पाहिजे अपयशासाठी. आणि हे जेव्हा तुम्ही डोक्यात ठेवता त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं किंवा एखाद्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने अप्रोच करून एखादं सोल्युशन त्याच्यामधनं काढणं, यासाठी तुम्ही घाबरत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे तुमचा स्टार्टअप हा वाढू शकतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही फीडबॅक घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचसे फाउंडर्स त्यांचा फीडबॅक मेकॅनिझम जो आहे किंवा फीडबॅक घ्यायची जी पद्धत आहे ती फक्त कॉम्पिटिशनचा ॲनालिसिस करून किंवा मार्केटचा फीडबॅक, मार्केटमध्ये काय चालू आहे ह्याचा फीडबॅक घेणं हे जास्त पसंत करतात. तो जरी एक भाग असला तरीसुद्धा तुमच्या कस्टमर्सकडनं किंवा टार्गेट ऑडियन्समधल्या काही लोकांकडनं फीडबॅक घेणं, मग तो प्रोडक्ट संबंधी असेल किंवा सर्व्हिस संबंधी असेल, हा फीडबॅक त्यांच्याकडनं घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं प्रॉडक्ट तुम्ही नवीन लॉन्च करत असाल तर बऱ्याचशा क्राऊड फंडिंगच्या साईट्स आहेत, त्याच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तिथे तुमचं प्रॉडक्ट आधी मार्केट टेस्ट करणं किंवा ज्याला आपण पायलट टेस्टिंग म्हणतो तसं कॅम्पेन डिझाईन करणं हे सुद्धा स्टार्टअपसाठी खूप माहिती देणारं असतं आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या फायनल प्रॉडक्टमध्ये बरेचसे चेंजेस करू शकता. ही जी क्वालिटी आता मी सांगणार आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये सतत शिकत राहणं ही एक क्वालिटी ऑन्ट्रप्रेनर्समध्ये डेव्हलप झाली पाहिजे. याचं कारण असं आहे की बऱ्याचदा आपण जेव्हा स्टार्टअप ग्रो करत असतो किंवा आपण बेसिकली कामात बुडालेलो असतो, तर तेव्हा पुस्तक वाचायला किंवा नवीन माहिती मिळवायला वेळ नाही अशी कारणं बरेच स्टार्टअप फाउंडर्स सांगतात. तर अगदी पुस्तकं जरी नाही वाचली तरीसुद्धा रोजच्या रोज काही विशिष्ट ब्लॉग्स वाचणं असेल किंवा पॉडकास्ट ऐकणं असेल किंवा एखादं ऑडिओ बुक ऐकणं असेल, या गोष्टींमुळे तुम्हाला जगात नेमकं काय चालू आहे एस्पेशली स्टार्टअप वर्ल्डमध्ये याची माहिती मिळू शकते. तुमचा जो एरिया आहे स्टार्टअपचा तर त्याच्याविषयीची सुद्धा तुम्हाला माहिती सतत घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ही माहिती मिळवत असताना याचे पॅरलल आपण आपल्या स्टार्टअपमध्ये काय करू शकतो याचं एक आयडियाचं चक्र तुम्ही डोक्यामध्ये चालू ठेवू शकता. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह मिळत राहतो आणि मग फक्त तुमचं काम आणि स्टार्टअप ह्याच्या पलीकडे जाऊन तुमचा मेंदू थोडासा काम करू शकतो आणि त्यातूनच नवीन नवीन आयडियाज डेव्हलप होऊ शकतात. कुठल्याही स्टार्टअप फाउंडरला त्या फील्डमधला एक्सपर्ट होणं किंवा ते लोकांपर्यंत शेअर करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मग याच कारणास्तव तुम्ही वेगवेगळ्या फोरम्सवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती किंवा अगदी पॉडकास्ट, म्हणजे आता माझ्या पॉडकास्टवरती सुद्धा तुम्ही गेस्ट म्हणून येऊ शकता आणि तुमचं जे नॉलेज आहे ते शेअर करू शकता. असंच इतर पॉडकास्टवरती जाणं असेल किंवा यूट्यूब चॅनल्सवरती जाऊन तुमची आयडिया प्रेझेंट करणं असेल किंवा अनेक ब्लॉग्स असतात जिथे गेस्ट ब्लॉगर म्हणून तुम्ही जाऊ शकता, तिथे एखाद दुसरं आर्टिकल लिहिणं असेल आणि त्याहून सोपं म्हणजे तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवरती सुद्धा तुम्ही ॲज अ एक्सपर्ट बरीचशी माहिती लोकांपर्यंत शेअर करू शकता. यांनी एक गोष्ट होते की तुमची क्रेडिबिलिटी खूप चांगली सेट होते आणि तिथून बरेचसे लोक तुम्हाला ओळखू लागतात किंवा
तुम्हाला अप्रोचही होतात. तर तुम्हाला जर माझ्या पॉडकास्टवरती गेस्ट म्हणून यायचं असेल तर मला नक्की मेसेज करा. ते कुठे मेसेज करायचं ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलंच आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नकारात्मक लोकं किंवा नकारात्मक विचार यांच्यापासून स्टार्टअप फाउंडर्सनी खूप दूर राहायला पाहिजे. आणि अनेकदा होतं असं की आपल्या जवळची माणसं जी असतात, ते नातेवाईक असतील, आई-बाबा असतील, बायको, नवरा असेल, खूप चांगले मित्र असतील, तर ते प्रत्येक वेळेस किंवा आपण असं म्हणू बऱ्याचदा अ, हा एक पावित्रा घेतात की अरे हे नको करू, हे रिस्की आहे किंवा त्याच्यात त्यांची काळजीच असते आपल्याविषयीची. पण तिथे मग आपली रिस्क टेकिंग एबिलिटी थोडीशी कमी व्हायला लागते किंवा आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जायला लागतो. आणि हा कम्फर्ट झोन ब्रेक करून आपल्याला काम वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. त्यासाठी या लोकांचे सल्ले म्हणा किंवा या लोकांची चर्चा ही जितकी कमी ठेवता येईल तितकी चांगली असते. यामध्ये मी तुमच्या घरच्यांच्या विरोधात आहे किंवा नातेवाईकांपासून दूर व्हा किंवा इतर लोकांशी बोलू नका हा सल्ला देत नाहीये. पण अनेकदा ती लोकं सांगतायत म्हणून आपण वेगळा विचार करायला लागतो आणि मग आपलं काम, त्याचं स्वरूप हे आपल्या इतकं कोणालाच जास्त चांगलं माहिती नसतं आणि मग आपण चुकीची डिसिजन्स घ्यायला लागतो आणि तिथून बऱ्याचदा अनेक बिझनेसेसचं मी पाहिलेलं आहे की एका वेगळ्या ट्रॅकवरती जातात आणि त्यांना जे अचीव्ह करायचं आहे ते करण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. आता यालाच जोडून दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे जे व्हिजन आहे किंवा तुमचा जो प्लॅन आहे, हा कायम मोठा असला पाहिजे. म्हणजे अचिव्हेबल गोल न ठेवता तो इतका मोठा असला पाहिजे की ज्यातनं अगदी म्हणजे तुम्ही झोपेतनं उठून जरी त्याचा विचार केला तरी तुम्हाला हे 100% माहिती पाहिजे की हे आपल्याला शक्यच नाहीये करणं. आणि जेव्हा हे तुमच्या डोक्यात येतं, की आता हा इतका मोठा गोल आहे, तर आपल्याला किती जोरात पळलं पाहिजे आणि मग ती एक मोटिव्हेशन मिळतं, की नाही, नाही. आपल्याला जे वाटतंय, की हे होणार नाही, तर हे आपण करूनच दाखवू. त्यासाठी खूप मोठे प्लॅन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. याचाच जोड मुद्दा असा आहे, की जेव्हा तुम्ही एवढे मोठे प्लॅन्स ठरवता, त्यावेळेस अनेक फाउंडर्सना आणि त्याच्यात काही अंशतः मीही होतो किंवा अजूनही आहे. पण बऱ्याच गोष्टी स्वतः करायची इच्छा होते. कारण मग ती एक सवय लागून जाते, की हे काम अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि इतर लोकं हे करणार नाहीत. त्यामुळे वर्क डेलिगेशन म्हणजे कामाचा वाटप जो आहे, हा सुद्धा खूप योग्य पद्धतीने केला, तर मग मोठे गोल्स अचीव्ह व्हायला खूप मदत होते. दुसरं असं आहे, की ह्याच्यातनं अनेक लोकं सपोर्ट करणारे असतात. ते पुढे येऊन आपल्याला मदतही करतात. पण मग आपल्या एखाद्या वर्कस्टाईलमुळे किंवा हा जो एक स्वभाव आहे, की सगळं मलाच करायचंय. त्यातनं मग ही लोकं जी सपोर्ट करणारी असतात ती दुरावतात आणि मग तिथे आपल्याला काही वेळेस थोडंसं एकटं वाटायला लागतं. तर ते होऊ न देता डू नॉट डू इट अलोन असं मंत्र तुम्ही फॉलो करू शकता. जिथे सगळ्यांनी मिळून टीमवर्क म्हणून आपण एक विशिष्ट काम जे आहे ते पुढे नेलं पाहिजे. आता शेवटचा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे, की जेव्हा आपण मोठा प्लॅन ठरवतो त्यावेळेस किंवा आपण जेव्हा ज्याला आपण म्हणू असं, की आपलं विजन सेट होतं. त्यावेळेस आपण एक प्लॅन ए असा म्हणून एक प्लॅन आखतो, की ज्याच्यात काही शेड्यूल असतं. ह्या 10 गोष्टी केल्या पाहिजेत किंवा हे अचीव्ह झाल्यावरती हे केलं पाहिजे. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर असं वाटायला लागतं, की आपण एक प्लॅन बी सुद्धा बनवूया. म्हणजे जर हे झालं नाही, तर आपल्याला एक फॉलबॅक ऑप्शन राहतं. म्हणजे प्लॅन बी आपण रन करू. माझा सल्ला असा आहे, की प्लॅन बी हा कधी ठेवायचाच नाही. जो प्लॅन तुम्ही आखलाय, प्लॅन ए, याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं. त्यामुळे आपल्याला काहीही ऑप्शन नाही, पण ह्या गोष्टी पूर्ण करायच्यात. हे झाल्यामुळे तुमचा प्लॅन ए सक्सेसफुल होतो म्हणजे होतोच आणि ते झाल्यामुळे तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते कशाशीही कंपेअर करणं शक्य नाही. ह्याचं एक उदाहरण देतो, की आत्ताच आमच्या एका टी-शर्ट कंपनीसाठी भरपूर ऑर्डर्स होत्या आणि दिवाळीच्या आधी अ, त्या एक्झिक्यूट करायच्या होत्या. म्हणजे प्रिंट करून त्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. याचं साधं कारण असं होतं, की दिवाळी आहे आणि तिथे
लोकांना त्यांच्या नातेवाईकांना टी शर्ट्स गिफ्ट द्यायचे होते आणि आम्ही कबूल केलं होतं की दिवाळीच्या आधी आम्ही देऊ. तर हा प्लॅन ए होता की हे प्रिंट करायचं आणि द्यायचं. प्लॅन बी डोक्यात शिजायला लागला जेव्हा डिलिव्हरीज खूप वाढायला लागल्या आणि असं दिसायला लागलं की हे कदाचित ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल का नाही हे जरा अवघड वाटतंय. पण मग मी आणि माझे काही टीममेट्स होते, त्यांनी आम्ही चर्चा केली की नाही, आपण आता ठरवलंय ना की ह्या डिलिव्हरीज आज पूर्ण करायच्या. सो रात्रीचे कितीही वाजू देत, आपण ह्या डिलिव्हरीज पूर्ण करायच्या म्हणजे करायच्याच. आणि तसं केल्यामुळे आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये रात्री जवळपास 10:30 पावणे 11ला सुद्धा लोकांच्या घरी जाऊन आम्ही टी शर्ट दिले. आणि इनफॅक्ट ते लोकांना खूप आवडलं. त्याचा फीडबॅकही खूप छान आला की अरे, तुमचीच कंपनी आहे आणि तुम्ही येऊन आम्हाला टी शर्ट देताय. उशीर झाला तरी काही हरकत नाही, पण आम्हाला टी शर्ट वेळेत मिळाला ह्यासाठी लोकांनी खूप थँक्यू म्हणलं किंवा चहा, कॉफी खायलाही ऑफर केलं. तर हा जो एक कनेक्ट कम्युनिटीमध्ये जो बिल्ड झाला किंवा कस्टमर्स बरोबर जो कनेक्ट बिल्ड झाला, याच्यातनं आम्हाला नंतर रिपीट ऑर्डर्स पण खूप मिळाल्या. त्यामुळे एकदा प्लॅन ठरवला की ह्या डिलिव्हरीज पूर्ण करायच्या तर त्या करूनच टाकायच्या. तर या एपिसोडमध्ये आपण ज्या गोष्टी शिकलो तर त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा. बऱ्याचशा एंटरप्रेन्योर्समध्ये या गोष्टी असतातच, पण तुम्हाला एखाद दुसरी जरी टिप ह्याच्यातली महत्त्वाची वाटली किंवा उपयोगाची वाटली तर ती मला कळवा. तुम्हाला जर काही पॉईंट्स शेअर करायचे असतील की अरे हे पण गरजेचं आहे किंवा हे मी करतो आणि हे ह्याचा मला फायदा होतो, तर तोही फीडबॅक मला द्या. माझा ईमेल ID, इंस्टाग्राम हँडल हे डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय. आणि असाच मंगळवार मार्केटिंगवरती विश्वास ठेवा. भरपूर सारं प्रेम द्या आणि पॉडकास्ट एपिसोड मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, काकांबरोबर, काकूंबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा. रिव्ह्यू लिहा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि आपण भेटूया पुढच्या मंगळवारी एखाद्या अशाच सुंदर टॉपिकवरती किंवा एखाद्या स्टार्टअप फाउंडरबरोबर चर्चा करायला. तोपर्यंत राम राम.